छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वादळी वारा आणि पावसाचा कहर, शेडची भिंत कोसळून बाप आणि लेकाचा दुर्दैवी मृत्यू। वादळी वाऱ्यामुळे 7 वर्षांचा पुतण्याही गंभीर जखमी। फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द या ठिकाणची घटना। वर्ध्याच्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, भंडाऱ्यामध्ये ग्रामीण भागात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाची हजेरी। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसामुळे मोठे नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे घरांवरचे पत्रे उडाले, काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। शेतकऱ्यांच्या सौर पॅनल्सही मोठे नुकसान झालंय। नांदेडमध्ये वादळी वारे आणि उष्णतेमुळे केळीचं उत्पादन घटलंय। बाजारातील आवक कमी आणि मागणी वाढल्याने केळीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 20 दिवसांपासून केळीला प्रति क्विंटल 1800 ते 2400 रुपये इतका भाव मिळतोय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा, वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त। 100 ते 200 हून अधिक केळीच्या बागांचं कोट्यवधींचं नुकसान। जळगावच्या वरखेडे शिवारातील केळी बागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा, काढणीवरील केळी बागा जमीनदोस्त। केळीची झाडं उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर। नागपूरच्या उमरेड तालुक्यातील सिरसीसह अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून घरांचं मोठं नुकसान। अनेक घरांची छतं उडालेली आहेत। वीज खांब कोसळल्यानं काही गावांचा वीज पुरवठा खंडित, तातडीने मदत देण्याचीही मागणी। नागपूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं आगमन, शहरातील काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या। पावसाच्या आगमनामुळे नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा। पावसाळा सुरू होऊनही अमरावतीमध्ये मृग नक्षत्र कोरडेच। जिल्ह्यामध्ये 12 दिवसांमध्ये 82% पावसाची तूट, तर 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। पेरण्या लांबण्याची चिंता वाढली आहे। पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या। जिल्ह्यातील 7.5 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन, शेतकऱ्यांची मशागतीची कामं आटोपली आहेत। रोहिणी नक्षत्र कोरडं गेलंय, मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे। एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला आता ब्रेक लागलेला आहे। अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झालाय। कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलानं मान्सूनची वाटचाल मंदावली आहे। तळ कोकणामध्ये नांगरणी पेरणी पावसामुळे खोळंबलेली आहे। शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे जमीन नांगरण्याचं काम बळीराजाचं सुरू झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जूनचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाची दडी आहे। साधकाप्रमाणे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। खरीपाच्या पेरणीसाठी आता मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून पेरणी, मात्र 5 दिवस उलटले तरीही पाऊस न पडल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। तर पेरणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये बी बियाणे देखील महागलेले आहेत। अमरावतीमध्ये जून महिन्यात उन्हाळ्यासारखं तापमान, पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे। सकाळपासून उन्हाचे झटके जाणवत आहेत। 20 जून नंतरच चांगल्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढला। शहरामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे। नागरिक त्रस्त झाल्यात। शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आहेत। जळगावच्या 3 तालुक्यांमधील 13 गावांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। पाणी टंचाई सदृश्य 65 गावांसाठी 66 विहिरींचं अधिग्रहण। जिल्ह्यातील 19 गावांमध्ये नवीन 27 विंधन विहिरींना मंजुरी। वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट, पाणी टंचाईची समस्या आणखी भीषण। एकबुर्जी प्रकल्पामध्ये सध्या 13.78% पाणीसाठा शिल्लक। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक। 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट, तर येत्या काळामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त। पाऊस लांबल्याचा फटका, 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण। पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण। 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण। 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले। जळगावच्या बोदवडमध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। 16 दिवसांपासून पाण्याची टंचाई, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। एकाच टँकरने शहराला पाणी पुरवठा होत असल्याने अतिरिक्त टँकरची मागणी केली जाते।
नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागेवरती तेल्या रोगाचा कहर आहे। तालुक्यातील जळगाव नेऊर येथील 3 एकर डाळिंब बाग ट्रॅक्टर खाली गेली आहे। डाळिंब उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची बीडच्या परळीमध्ये दहशत आहे। कारवाईच्या भीतीने अनेक अवैध पानटपऱ्या बंद झाल्यात। किराणा दुकान विनापरवानगी कुणीही सुरू ठेवू नका, प्रशासनाचा इशारा आहे। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यावरती छापे। मोठ्या प्रमाणामध्ये बनावट पनीर जप्त। कारवाई होऊनही काही ठिकाणी बनावट पनीर विकलं जात असल्याचं समोर आहे। अहिलानगरच्या खडकीमधील शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांवरती लगाम बसत असल्याची नागरिकांची भावना आहे। तुकाराम मुंढेंची बदली न करण्याचं नागरिकांचं आवाहन आहे। केडीएमसीच्या महापौर फेरीवाल्याकडून खरेदी करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल। कल्याण डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने। एकीकडे शिवसेनेच्या आमदारांचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, तर दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर फेरीवाल्यांकडून खरेदी करतात, काँग्रेसचा आरोप आहे। भिवंडीमध्ये नालेसफाई झाल्याचा दावा फोल ठरलेला आहे। कामाची टक्केवारी फसवी असल्यानं महापौरांसह नगरसेवक नालेसफाईच्या कामावरती असमाधानी आहेत। कामं पूर्ण झाली नाहीत तर पावसाळ्यामध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिमच्या कारंजातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाची खेळ सुरू आहे। ओपीडीच्या केस पेपरसाठी रुग्णांना दगडांवरती उभं राहण्याची वेळ आली आहे। अनेक वेळा तक्रार करूनही आरोग्य विभागाचं दुर्लक्ष आहे। परभणीच्या बोरीमध्ये मंजूर अप्पर तहसील कार्यालय ऐनवेळेस रद्द केल्यानं संताप व्यक्त। निर्णयाच्या निषेधार्थ परिसरातील 44 गावातील नागरिकांचं धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बोरीची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। अमरावतीमधील महावितरणच्या सहाय्यक लेखापालाचं निलंबन। ठाकरेंच्या नगरसेवकाला शिवेगाळ करणं भोवलं। नगरसेवक संजय गव्हाळे, लेखापाल शिवचरण भोसले यांच्यामधील वादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील तोरणपाडा येथे शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देण्यासाठी एल्गार। विकास प्रकल्पांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याचा आरोप आहे। शेतजमिनीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करण्याची प्रशासनाकडे शेतकऱ्यांची मागणी आहे। नागोठणे कोलेटी दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांविरोधात स्थानिकांचा रस्ता रोको आहे। 4 दिवसामध्ये खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। रायगडच्या खालापूरमधील चावणी ग्रामपंचायती विरोधामध्ये गारमाळ ग्रामस्थांचं उपोषण आहे। गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांची प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे। हिंगोली राज्य मार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेमध्ये आहे। कयाधू नदीवरती बांधण्यात आलाय हा पूल, पण अजूनही काम अर्धवट आहे। अर्धवट कामामुळे वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय होतीये। पुलाचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली जाते। भिवंडी महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बोगस हजेरीचा पर्दाफाश झालाय। गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावणारा आरोग्य निरीक्षक संतोष जाधव याला अखेर निलंबित करण्यात आलंय। नगरसेवक अब्दुल रहमान खान यांच्या सतर्कतेमुळे पालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारणारा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। पुण्याच्या मावळमध्ये तुळजाभवानीला परिधान केलेला चांदीचा मुकुट पुन्हा एकदा चोरीला। काल परिधान केलेल्या मुकुटावरती अवघ्या 24 तासात चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। तळेगाव दाभाडेमध्ये ही घटना घडलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील बारणे कुटुंबांनी अधिक मासामध्ये सोनेला आणि मुलीला चांदीच्या चपला भेट म्हणून दिलेल्या आहेत। प्रत्येक चपलेची जोडीची किंमत ही 1 लाखाहून अधिक आहे। विशेष ऑर्डर देऊन या चपला बनवण्यात आलेल्या आहेत। सोलापूरमध्ये भर दिवसा सोन्याच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। बंदुकीचा धाक दाखवत चोरी केल्याचं समोर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पवित्र अधिक मासानिमित्त आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयावरती संत पूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। वारकरी संप्रदायातील संत महंतांचं आमदार कुचे यांच्याकडून पूजन करण्यात आलंय। इचलकरंजीच्या कबनूरमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसलाय। सीसीटीव्हीमध्ये कैद झाले ते दोन्ही चोरटे, तर कटवणीच्या सहाय्यानं दरवाजा तोडताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले। शिवाजीनगर पोलीस चोरट्यांच्या शोधात आहेत। नागपूरच्या दाभा परिसरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केलाय। 3 देशी पिस्तूल, जिवंत काडतूस, तलवार असा शस्त्रसाठा जप्त। 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। नंदुरबारमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी सुरू। लांब पल्ल्याच्या चालकांची दररोज मद्यपान चाचणी घेतली जाणार आहे।
इचलकरंजीमध्ये 7,000च्या कर्जासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या विनायक पवारला अटक. विनायक पवारला कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावरती दुर्मिळ समुद्री पक्षी आढळलेला आहे. ब्राऊन बुबी प्रजातीचा हा पक्षी असल्याची शक्यता वर्तवली जाते.